या या नमस्कार. हे काय बहिणी नाही आल्या? मुलांच्या परीक्षा सुरू झाल्यात. अगो बाई हो का? हल्ली हे मुलांच्या परीक्षेचं फारच असतं बाई. हो ना. पण आल्या असत्या तर बरं झालं असतं. आता काय एकदा लग्न झालं की मग रोजचं येणं जाणं चालूच होईल. बरं बरं तुम्ही बसा, मी आले. मनू, हॅलो. ताई दार उघड. दार उघडू? ताई दार उघड, मी आले. हा आले आले, थांब. ताई दार उघड पटकन. मनू, मनू काय तू इथे काय करतेय? ताई अगं अनिकेत म्हणाला तू घरी जा म्हणून मग मला यावं लागलं. तिकडेही समर सर आले होते ग. त्यांनी बघितलं नाही ना तुला? मला नाही माहिती. जाऊ दे आता, मला तयार कर. हो करते करते चल. माझे पैसे देणार देणार पैसे मिळतील. थोबाड बंद ठेवा. हा मी आलोच. मिस मानसी, मिस मानसी, मिस मानसी. मनू. ताई बोल, मला नाही जायचंय ग. मनू. आले. मिस मानसी घरात कशा काय? मी आत्ता तर त्यांना बाहेर पाहिलं. मिस मानसी, मिस मानसी, तुमचे मनोहर आलेत आणि त्यांचा दादा सुद्धा आलाय. ते वाट बघतायत तुमची. येत आहे ना? मिस मानसी सगळं ठीक आहे ना? हो सर, आले 5 मिनिटात साडी नेसून. या समर सर. अगदी 5 मिनिटात आमची कुंडली जमली बरं का. हो, आणि 5 मिनिटामध्ये वेवलेन सुद्धा जुळली. बेस्ट फॅमिली आहे. अर्थात तुम्ही सुचवलेलं स्थळ म्हटल्यावर प्रश्नच नाही. कसं आहे ना दादासाहेब, यांनी एकदा शिफारस केली ना की आम्ही डोळे झाकून मम म्हणतो. मग पुढचे करता करविता सर्व हेच. हो आमची. हो काय? ये म्हणू. बस मनू. चला मग आता चर्चा करत बसायला आपल्याकडे वेळच नाहीये. यांचा साखरपुडा उरकून टाकू आज. साखरपुडा. हो हो, आजचा दिवसही चांगला आहे. अहो
अहो सर, अचानक साखरपुडा, आमची तयारी नाहीये. हो नाही म्हणजे कुठलीही पूर्वकल्पना न देता हे म्हणजे अहो बाबा, साखरपुड्याला अशी कितीशी तयारी लागते. हा? हे घ्या. घ्या. अंगठ्यात हिऱ्याच्याच आहेत, चालतील ना? हा? मिस मानसी, तुमचा साखरपुडा आहे आज. मी तुम्हाला ते पेंडंट दिले ते घाला जा बरं. कॉंग्रॅच्युलेशन्स. अहो सारखा कडक नहीं है अच्छा. चंदू तो थोड़ा धंधे पे ध्यान दिया करो यार. अन्या भाई, लक्ष कुठे तुझं? अरे त्या चहाचा बर्फ झाला पार. ते बदल के दो. काय आहे? बघ बघ. आणि हे आपलं स्वप्न, आपलं घर. अनिकेत, मस्त आहे रे घर. पुढची दिवाळी तू ह्या घरात करायचीस. खरं सांगतोय. हो. आई तू खुश आहेस ना? अरे माझ्या सोन्या, जन्मीचं पुण्य होतं तू माझ्या पोटी आलास राजा. रडू नको, रडू नको. अगं माझं ए गे. अन्या भाई यार, लक्ष कुठे आहे भाई? जगात एकच फ्लॅट होता का? त्यात चांगला डिस्काउंट होता रे, आणि बुकिंग करायचा आज शेवटचा दिवस होता. कसे बसे करत मी 10,000 रुपये जमवले होते की आज शेवटचा दिवस तर बुकिंग करूया. अरे ठीक आहे ना. अरे हजारो सेल असतात असे. आज काय दिवाळीचा सेल आहे, उद्या न्यू इयरचा सेल आहे. भाई मी आहे ना, टेन्शन नको घेऊ तू. टेन्शन नाही घेते रे मी. टेन्शन नाही घेत. मूड कशाला ऑफ आहे? झालाय मूड ऑफ. सगळं काय तुला सांगायला पाहिजे का? कळत नाही तुला? आणि मला तर घराचं काही नाही. मला मनूची काळजी वाटते. समर सर मनुष्य घरी गेलेत आणि अच्छा अच्छा अच्छा, समर सर तिच्या घरी गेले म्हणून तुमचा फ्लॅट घ्यायला त्याचा प्लॅन कॅन्सल झाला. करेक्ट. सॉरी. बोल. सकाळपासून त्या मनुष्य काहीच कॉन्टॅक्ट झाला नाहीये. ते समर सर तिच्या घरी गेले, तिकडे काय चाललंय मला काही कळत नाहीये. टेन्शन नको घेऊ. चिल मार, आरामात. आरामात. टेन्शन नको घेऊ. तुला नाहीये पण मला आहे ना. मूर्ख आहेस तू. झालं ना? हा? काय बाबा, तुम्ही तेवढं टेन्शन घेतलंय, काहीच बोलत नाही आहात. बाबा मी आहे ना. आता यापुढे काय करायचं हेही मी सांगेन तुम्हाला. माझ्यावर विश्वास नाही आहे का? नाही, तुमच्यावरच्या विश्वासाचा प्रश्नच नाहीये. मग काय बाबा, आई, अहो माझ्यासाठी तुम्ही कोण आहात हे तुम्हाला माहिती आहे ना. फक्त तुमच्यासाठी
आजचा साखरपुडा, लग्न आणि पुढचा संसार सगळी जबाबदारी माझी. माझं बारीक लक्ष आहे मिस मानसींकडे. चला चला चला, अंगठ्या एक्सचेंज करा. हा, अहो काय झालंय बाबा, हा एवढा साखरपुडा उरकून टाकूया ना. म्हणजे कसं, या दोघांना ऑफिशियली एकमेकांबरोबर फिरता येईल, एकमेकांबरोबर वेळ घालवता येईल, एकमेकांना जाणून घेता येईल, नाही का? हो ना मिस मानसी? ना मनोहर? हो. बघा, एवढा सालस, निरागस, समंजस जावई मिळालाय तुम्हाला. आणि शिवाय आई, आजचा दिवस फार चांगला आहे म्हणे. मी गुरुजींशी बोललो, त्यांनी पंचांग बघून मला सांगितलं की शुक्रवार सगळ्या शुभ कार्यांसाठी उत्तम दिवस आहे. पण आज तर गुरुवार आहे. हो हो हो, मी गुरुजींना तेच म्हणालो की अहो गुरुवार आहे. मग त्यांनी पुन्हा पंचांग बघितलं, तर गुरुजी मला म्हणाले मागच्या 27 महिन्यात हा गुरुवार शुक्रवारपेक्षा चांगला आहे, आजच उरकून टाका. मग मी दादांना फोन केला. दादा तेव्हा जेवत होते. त्यांना म्हटलं असाल तसे उठा, हात धुवायला इकडे या. दादा आले. आपल्या मनूच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना. हो, कसं आहे ना, मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हो हा. आणि साखरपुडा म्हटलं तर तिचंही मत घ्यायला पाहिजे ना आपण. नाही का? आता टाका ना उरकून लवकर साखरपुडा. समर सर, तुम्ही आमच्यासाठी खूप करताय. म्हणजे या जगात कुणीही कुणासाठी करणार नाही एवढं करतायत. पण साखरपुड्यासारखी गोष्ट इतक्या घाईकुतीला येऊन करणं हे मला पटत नाहीये. कृपया मी तुमचा अपमान करतोय असा गैरसमज करून घेऊ नका प्लीज. केलत ना परक? समर सर, हे बघा, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका हो, पण मी माझ्या मुलीचा साखरपुडा आज नाही करू शकणार. पण तुमचा अपमान करतोय असा गैरसमज करून घेऊ नका, बरोबर? समर सर, तुम्ही आमचे फॅमिली मेंबरच आहात. तुम्ही जे सांगाल ते आमच्यासाठी योग्यच असेल, पण तुम्ही सांगाल ते आम्ही सगळं करूच असं नाही. पण समर सर, प्लीज, तुमचा अपमान करतोय असा गैरसमज करून घेऊ नका, बरोबर? समर सर, तुम्ही मनोहर रावांसारखं एक चांगलं स्थळ घेऊन आलात, त्यांच्या दादांनाही बोलावलं, पण आम्ही नाही ना साखरपुडा करू शकणार. पण तुमचा अपमान होतोय असा गैरसमज करून घेऊ नका, बरोबर? समर सर, आमच्याकडे नाही होतो पैसे, आमची आत्ता तेवढी लायकी नाहीये, आमची कुवत नाहीये मुलीचा साखरपुडा करण्याची. पण प्लीज समर सर, तुमचा अपमान होतोय असा गैरसमज करून घेऊ नका, बरोबर? काय काय, मी मिस मानसींसाठी इतकं सगळं करतोय, चुकतंय नाही का माझं? हा मेघा, माझा इथे अपमान होतोय असं वाटत नाही आता? समर सर, खरंच मी तुमचा अपमान केलेला नाहीये. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. शेवटी हा माझ्या मुलीच्या सुखाचा प्रश्न आहे हो. साखरपुड्यासारखी गोष्ट एवढ्या घायकुतीला येऊन करणं योग्य नाही, आणि बाप म्हणून मला पटत नाही, एवढंच मला म्हणायचं. प्लीज समजून घ्या. मिस मानसींसाठी इतकं मी करतोय, किंमत नाही कशाची. समर सर,
मेघ, ही फुलं घे आणि बाहेर फेकून ये. बाबा हो, चांगली आहेत फुलं, उद्यापर्यंत राहतील. मेघा, ही फुलं माझ्या डोळ्यासमोर नकोय. फेकून ये. अगं मी रागावून बोलत नाहीये. ही फुलं अशी सतत इथं डोळ्यासमोर दिसत राहिली हा, तर तेच तेच विचार डोक्यात येणार. आपल्यासाठी म्हणत नाहीये, मनूला त्याचा त्रास होईल. जा. बाबा, बाबा, तुमच्या डोक्याला तेल लावून देते. बाबा, जरा निवांत झोपा. लहानपणी ताई आणि मी भांडायचो तेव्हा रोज रात्री तुम्ही आमच्या डोक्याला तेल लावून द्यायचात ना? हो, आणि त्यातही तुला आधी लावायचे. बाबा, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना? मला कल्पना आहे याची. आज तुम्ही ऐन वेळी बोलायला तयार झालात म्हणून तुमच्यामुळे बाबा. थँक्यू बाबा. वडिलांना थँक्स म्हणतेस? अगं बाप म्हणून एवढंही करू शकत नाही का मी तुझ्यासाठी? मी माझ्या मुलींची सगळी स्वप्न पूर्ण करेन की नाही हे मला माहित नाही, पण त्यांच्या छोट्या छोट्या इच्छा, त्यांचं मन तर जपू शकतो ना. आजवर तुम्ही ज्या ज्या वस्तूंवर हात ठेवला त्या मी तुम्हाला देऊ शकलोच असं नाही. तुमच्या डोळ्यातलं पाणी मात्र मी केव्हाच बघू शकत नाही. केव्हाच नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही कधी चुकाल तेव्हा तेव्हा मी तुम्हाला थांबवेन, ओरडेन, रागवेन. तुम्ही चूक असाल, बरोबर असाल, काहीही असेल, पण बाप म्हणून ठामपणे तुमच्या पाठीमागे उभा राहीन. हो. थँक्यू बाबा. प्रत्येक मुलगी आपल्या नवऱ्यासाठी त्याची राणी असेलच असं नाही. प्रत्येक बापासाठी आपली मुलगी मात्र राजकन्याच असते. हो. मग तो राजा नसला तरी. मग हा राजा आपल्या राजकन्याला वेगवेगळी स्वप्न दाखवतो, स्वप्न पाहायला शिकवतो, ती पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मागे सतत उभा राहतो. माझ्या राजकन्यांनी पाहिलेली मी सगळीच स्वप्न समजू शकलो असेल नसेल मला माहित नाही, पण एवढं मात्र नक्की की त्यांच्या भावनाही समजू शकणार नाही इतका कठोर बाप मी नक्कीच नाही. बाबा,